नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या। राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश आहेत। सर्व जिल्ह्यामध्ये शिबिर भरवून प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। तर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेत। कुणबी नोंदी ज्यांच्या सापडल्यात त्यांच्या 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। कुणबी मराठा या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल। जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरांचे आयोजन करावे। नोंदींची माहिती देण्यासाठी सर्व तलाठ्यांमार्फत गाव स्तरावर जाहिरात करण्यात यावी। संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप होणार, तर शरद पवारांचं पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये बैठकी आणि मेळाव्यांचं आयोजन। सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देण्यात येणाऱ्या वस्तू खास TV9च्या प्रेक्षकांसाठी। जरीचा फेटा, सोलापुरी चादर, टॉवेल आणि हातमागावर विणलेली शॉल मोदींना भेट देण्यात येणार। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शरद पवार फुंकणार रणशिंग। राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे मेळावे होणार। एका आठवड्यामध्ये 2 मतदारसंघांचा आढावा घेणार। बीड जिल्ह्यामध्ये गावनिहाय आढळलेल्या नोंदींची यादी प्रसिद्ध। पात्र व्यक्तींना कुणबी आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात। जात प्रमाणपत्रांची अर्ज छाननी करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू। लातूर जिल्ह्यातल्या 15 गावांमध्ये आज कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं आयोजन। प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिराचं आयोजन। अर्जदारांसाठी जुने अभिलेख शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध। धाराशिवमध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाचा आज आणि उद्या विशेष कॅम्प। तलाठी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू। जिल्ह्यामध्ये 1603 कुणबी नोंदी सापडल्या। अंतरवाली सराटीमध्ये उद्या जरांगे पाटलांच्या ट्रॅक्टर मोर्चा। 20 जानेवारीला जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। सरकारने भुजबळांना पदावरून हटवावं, भुजबळांमुळे सरकार डॅमेज होईल, मनोज जरांगे पाटलांची टीका। तर सरकारने अंतरवाली सारखा प्रयोग केला तर त्यांचा कार्यक्रम होईल, जरांगे पाटलांचा थेट इशारा। कोणते नेते आंदोलनात सहभागी होत नाहीत ते मराठ्यांनी बघून घ्यावं, मनोज जरांगे पाटलांचा राजकीय नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा। 23 जानेवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू होणार। मराठा समाजाबरोबर खुल्या प्रवर्गाचं हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण होणार। परभणीमध्ये मराठा आंदोलकांकडून मुंबईच्या मोर्चे बांधण्याची जोरदार तयारी। मराठा संघटनांकडून घरोघरी जाऊन अक्षदारूपी निमंत्रण। शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या 3 जागा लढवणार। विधानसभेसाठी महायुतीकडे 12 जागांची मागणी करणार। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती। बीडमध्ये विधानसभेला ज्योती मेटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय। दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेमध्ये फूट। मेटे यांचे सख्खे भाऊ शिवसंग्राम संघटनेतून बाहेर। रामहरी मेटेंकडून जय शिवसंग्राम नावाचा नवीन पक्ष। रविकांत तुपकरांना शेगाव लोहमार्ग पोलिसांची नोटीस। उद्याच्या मलकापूर रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस। नोटीसीनंतर तुपकर आंदोलनावर ठाम। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून रविकांत तुपकर आक्रमक। साताराच्या फलटणमध्ये उदयनराजे भोसले आणि माजी सभापती रामराजे निंबाळकरांची भेट। उदयनराजे आणि रामराजेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। साताऱ्यातील सर्किट हाऊस येथील बेकायदा जमावबंदी प्रकरणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 48 जणांची निर्दोष मुक्तता। जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। जालन्यातील 2 स्टील कंपन्यांवर जीएसटी विभागाचा छापा। गीताई आणि रूपम स्टील कंपनी जीएसटीच्या रडारवर। बनावट बिलांच्या आधारे भंगार खरेदी केल्याचा आरोप। नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंचा दौरा। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी। नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी ठाकरे गटाचे बॅनर। नाशिकमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर सशस्त्र दरोडा। सोना आणि चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या इको गाडीवर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींचा सशस्त्र दरोडा। डोळ्यात मिरचीची पूड टाकून 3,67,55,000चा ऐवज लुटला। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। यावेळी आंबेडकरांची क्रिकेटच्या मैदानामध्ये फटकेबाजी।
मालेगाव शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. गिराणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20 आणि 21 जानेवारीला पाणी पुरवठा खंडित असणार. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात. तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती पलंगावरून सिंहासनावर प्रतिष्ठापित. 25 जानेवारीपर्यंत उत्सव चालू. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरी देवस्थान विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न. मंदिर सजावटीसह गावामध्ये अन्नदान, विद्युत रोषणाई करण्याचंही नियोजन. अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी सज्ज. 19 ते 25 जानेवारी दरम्यान शिर्डीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम. साईनगर येथील भव्य मैदानामध्ये 4 दिवस श्री रामकथा सोहळा. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सातत्यानं औषधांचा तुटवडा. रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई वडिलांना जबर मारहाण. मारहाणीमध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. 7 जणांना अटक. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 5 व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांची धडक कारवाई. 40,000च्या रोख रकमेसह 44 मशीन हस्तगत. 12 जण ताब्यात. राज्यातील ऊस तोडणी मशीन मालकांची दरवाढीची मागणी. मशीनने केल्या जाणाऱ्या ऊसाच्या तोडणीसाठी 700 रुपये दर करण्याची केली मागणी. वाशीमध्ये सोयाबीनच्या अत्यल्प दरामुळे शेतकरी संतप्त. जुमडा फाटा परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीनची होळी. लातूरच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव स्थिर. सध्या 4,710 रुपये प्रति क्विंटल भाव. आडत बाजारामध्ये बुधवारी 1,897 क्विंटल सोयाबीनची आवक. सिंधुदुर्गमध्ये 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस. अवकाळीने काजू आणि आंबा पिकं धोक्यात. शेतकरी संकटात. हिंगोलीमध्ये रब्बी पिकाचं वन्य प्राण्यांकडून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हरभरा आणि गव्हाचं नुकसान झालेलं आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल. पेटीची किंमत तब्बल 21,000 रुपये असून एका आंब्याची किंमत 440 रुपये इतकी आहे. परभणी बाजार समितीमध्ये लवकरच CCI मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू होणार. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या दरात मोठी घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतातूर. रत्नागिरीच्या भगवती बंदर क्रूज टर्मिनलसाठी 300 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर. केंद्राच्या सारमाला योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. ललित पाटीलच्या ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक उपचारास विलंब. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती. यवतमाळच्या पुसदमध्ये गोर सेनेचं रास्ता रोको आंदोलन. भटक्या विमुक्त जातींमध्ये होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणी. पुसद शहरामध्ये येणारी वाहतूक काही काळ ठप्प. नांदेडमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक मालक संघटना आक्रमक. नांदेड ते लातूर महामार्गावर काही काळासाठी रास्ता रोको. जाचक कायदा रद्द करण्याची केली मागणी. धुळ्यामध्ये आझाद समाज पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. वादग्रस्त विनोद वाईन शॉपच्या फलकाची कार्यकर्त्यांकडून तोडफोड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ वाईन शॉप हटवण्याची केली मागणी. पुण्याच्या जुन्नरमधील आळेफाटा एसटी बस स्थानकामध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद. टोळीकडून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेमध्ये आणण्याच्या हालचाली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये या संदर्भात चर्चा होणार. समितीचे सदस्य अशिमा गोयल प्रस्ताव मांडणार. पुण्यामध्ये कात्रज डेअरीकडून IVF तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या सहकार्यातून राज्यभरातील पहिला प्रयोग यशस्वी. पुणे शहरामध्ये सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी. रक्तदान शिबिराचं प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा. नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरामध्ये स्वच्छता अभियान. राम मंदिर सोहळ्यापूर्वी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं साफसफाई. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निघालेल्या साधू संतांचं धुळ्यामध्ये स्वागत. शिवसेना शिंदे गटाकडून साधूंचं जंगी स्वागत करण्यात आलं.